प्रार्थना करूया। स्तुतीस आणि भयास योग्य असलेल्या आमच्या प्रेमळ आणि कृपाळू देवबापा, गेले संबंध सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलंस, सहाय्य केलंस, उत्तम प्रकारचं आरोग्य दिलंस आणि आमच्या जीवनामध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टीचा तू पुरवठा केलास। आज पुन्हा एक वार प्रभू तुझी स्तुती आणि तुझा धन्यवाद करण्यासाठी तू आम्हाला पाचारण केलेलं आहेस आणि तुझ्या पवित्र वचनाकडे येत असताना देवबापा दयेने आणि कृपेने आजपर्यंत तू आम्हाला सहाय्य केलं आहेस। तू आमचा एबनआजर असा झालेला आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। जीवन शांती चर्च, सियानाय, विक्रोळी, मुंबई धर्मप्रांत या मंडळीच्या द्वारे येशू दर्शन या मालिकेमध्ये देवबापा तू आम्हाला चालवत असताना अनेक बहीण आणि भाऊ तू आम्हाला भेटू दिलेस, मिळू दिलेस, त्यांचा परिचय होऊ दिलास आणि त्याच्याद्वारे तुझं वचन एकमेकांना देवबापा त्या वचनामध्ये एकमेकांना सहभागी होण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। आज तुझ्या पवित्र वचनाकडे येत असताना दयेने आणि कृपेने तू आम्हाला देवबापा शक्ती आणि सामर्थ्य दे आणि तुझ्या वचनावर मनन आणि चिंतन करीत असताना ते वचन आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी, आध्यात्मिक जीवनासाठी दयेने आणि कृपेने फलदायक असं होऊ दे। जे वचन ऐकणार आहे देवबापा त्यांना दयेने आणि कृपेने तू सहाय्य मिळू दे आणि विशेष करून तुझं आमचे मनचे विचार आणि आमचे ओढचे शब्द तू मान्य करून दे। तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू आई, आमेन। माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, देवाच्या पवित्र वचनाकडे जात असताना आज जे वचन देवबापाने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेले त्याचकडे देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला घेऊन जात आहे। मत्तई कृष्ण वर्तमान याचा 15वा अध्याय 21 ते 28 ही वचन आज देवबापाने म्हणण्यासाठी तुमच्या आणि माझ्याकडे या ठिकाणी पाठवलेले आहे। मत्तई कृष्ण वर्तमान याचा 15वा अध्याय आणि 15वा अध्याय आणि 21 ते 28 ही वचन आपण ऐकूया। नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन या भागात गेला आणि पहा, त्या भागातील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली, हे प्रभो, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फारच जर्जर केली आहे। तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही। तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली, तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागून ओरडत येत आहे। त्याने उत्तर दिले, इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही। तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी, मला सहाय्य करा। त्याने उत्तर दिले, मुलांची भाकरी घेऊन ती कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे। तिने म्हटले, खरेच प्रभूजी, तरी घरची कुत्री ही आपल्या धन्याच्या मेजावर पडलेला चूर खातात। तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो, आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली। येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो, आणि त्याच घटकेस काय झालेले, तिची मुलगी बरी झाली। अद्भुत काम, विश्वासाच्या द्वारे काम। तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझा भरोसा मोठा, तुझी इच्छा सफल हो, आणि त्याच घटकेस, त्याच वेळेस, त्या क्षणाला ती मुलगी बरी झाली, जी बरी न होणारी होती। कारण एकच, केवळ तिने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, येशू ख्रिस्तावर भरोसा ठेवला। उपाय करून थकलेली, प्रयत्न करून हारलेली, कोणत्याही गोष्टीने त्या ठिकाणी काही होऊ शकलं नाही आणि अशा प्रकारे हतबल झालेली ही आई येशू ख्रिस्ताकडे आली आणि तिने आपल्या लेकरासाठी, तिने आपल्या मुलीसाठी येशू ख्रिस्ताकडे काय झाले, विनंती केली। आणि येशू ख्रिस्ताने प्रत्येक विनंतीला तिला प्रतिसाद दिला नाही, कानगाडे केलं, परंतु ती मागत राहिली, विश्वासाने मागत राहिली, विश्वासाने विनंती करीत राहिली। आणि आम्ही बघतो की येशूने तिला काय झालेले, तिच्या मुलीला बरं केलेले। विश्वास हा न पाहिलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा, विश्वास हा न पाहिलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा, खात्री। आणि जेव्हा आम्ही कधी देवाला मूर्तिमंत असं पाहिलेलं नाही, परंतु देव आहे हे आम्ही विश्वास ठेवतो। देवाची कृत्य जी आहे त्या पृथ्वीवर, देवाचे अद्भुत कामं जे या पृथ्वीवर आहे, आकाशाकडे आम्ही बघतो, अंतराळाकडे आम्ही बघतो, निसर्गाकडे बघतो, आणि तेव्हा देवाची ही हस्तकृती आहे, ही बनवणारा कोणीतरी आहे, ही घडवणारा कोणीतरी आहे। आणि तो जो आहे तो असा व्हायचा, तो आहे, तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो प्रारंभ आणि शेवट आहे।
तो अद्भुत मंत्री आहे, सनातन देव आहे, समर्थ पिता, शांतीचा अधिपती आहे आणि जो असावायचा तो आहे, ज्याला आकार उकार रंग नाही, तो परमेश्वर, त्या परमेश्वराचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, ज्या देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलं, हा देवाचा पुत्र आणि हा आमची सुटका करू शकतो, आमचं तारण करू शकतो, आम्हाला काय झालेलं आमचा बचाव करू शकतो आणि आमच्या जीवनात सर्व सहाय्य पाठवू शकतो. हा विश्वास जो कोणी ठेवतो त्याच्या जीवनामध्ये अपयश नाही. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, लढाई युद्ध हत्यारानेच जिंकता येतं असं नाही, तर लढाई युद्ध ही काय झालेले देवावर ठेवलेल्या विश्वासाने जिंकता येते. त्या ठिकाणी हत्याराची कोणतीही गरज लागत नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही जगी गोष्टीमध्ये अनेक गोष्टीवर विश्वास ठेवतो, भावावर विश्वास ठेवतो, बहीण बहिणीवर विश्वास ठेवते, पती पत्नीवर विश्वास ठेवतो, पत्नी पतीवर विश्वास ठेवते, एखाद्या ट्रेनमध्ये आम्ही चढलो त्या मोटरमनवर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या बसमध्ये आम्ही प्रवास करीत असतो त्या बसच्या ड्रायव्हरवर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या विमानाने आम्ही प्रवास करीत असतो त्या पायलटवर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या जहाजाने आम्ही प्रवास करीत असतो त्या कॅप्टनवर आम्ही विश्वास ठेवतो. त्याला आम्ही कधी बघत नाही, तो उंच आहे का, गोरा आहे, काळा आहे का, बुटका आहे, परंतु तो आहे आणि तो विमान चालवणार, तो बोट चालवणार, तो बस चालवणार, तो ट्रेन चालवणार आणि आम्हाला इच्छित स्थळी आमच्या प्रवासाच्या शेवटपर्यंत सुखरूप सुरक्षित घेऊन जाणार. हा विश्वास आम्ही ठेवतो. मग याही विश्वासापेक्षा ज्याने तुम्हाला आणि मला घडवलेलं आहे, ज्याने तुमची आणि माझी निर्मिती केलेली आहे आणि जगामध्ये पाठवलं, तो अनादि अंत देव, तो आमच्या वाडवडिलांचा देव, तो आहे, तो होता, तो आहे आणि तो असणार आहे, त्यावर आम्ही विश्वास ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कामं होतात, तुमच्या जीवनामध्ये मिरॅकल्स होतात, तुमच्या जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य होतात आणि तुम्हाला लढाईमध्ये विजय मिळतो. या ठिकाणी आम्ही बघतो पवित्र शास्त्रातील हा प्रसंग, सोर आणि शिदोन नावाचा एक प्रांत आहे आणि सोर आणि शिदोन या नावाच्या प्रांतामध्ये त्या ठिकाणी भूताटेकीवर विश्वास ठेवणारे लोक होते. त्या ठिकाणी अशुद्ध आत्म्यावर विश्वास ठेवणारे लोक होते, अशुद्ध आत्म्याचं अस्तित्व मानणारे जास्त प्रमाणात त्या लोक होते. शिदोन आणि त्या ठिकाणी सोर या प्रांतामध्ये परराष्ट्रीय लोक होते आणि त्या ठिकाणी यहुदी समाज कमी होता. ह्या सिदोन आणि सोर या प्रांतामध्ये कनानी लोकांची वस्ती होती आणि हे कनानी लोक अन्य दैवताची पूजा करीत असत, आपल्या पूर्वजांची पूजा करीत असत. बाल दैवत, सूर्यदर्शन, चंद्रदर्शन, अंताक्षरी, मृताची पूजा, मूर्तीपूजा, पौर्णिमा, अमावस्या, सूर्यदर्शन आणि निनाळ्या घोषीला ते काय झालेले विश्वास होते, विश्वास ठेवत होते. परंतु सदाजीवी जो देव आहे त्या देवाकडे त्यांचं विशेष असं ज्ञान नव्हतं. त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये अन्य दैवत, झाडांची पूजा, पूर्वजांची पूजा, बालदैवत, सूर्यदर्शन, चंद्रदर्शन, अंताक्षरी, चेटकी, भूत, मृतांची पूजा, मूर्तीपूजा आणि सर्वात जास्त गोष्ट म्हणजे त्यांचा विश्वास भूताख्यातावर होता. अशा या प्रांतातील, अशा या विभागातील एक कनानी नावाची स्त्री, कनानी ही जात ज्या होती ती यहुदी आणि इस्रायल आणि इतर जातीपेक्षा सर्वात कनिष्ठ जात होती. आणि अशा कनानी जातीच्या एका बाईच्या मुलीला काय झालेलं आहे, भूताने पछाडलेलं आहे आणि या भूताने त्या मुलीला जर्जर केलेलं आहे. आणि ते भूत त्या सोर आणि सिदोन प्रांतातील कोणत्याही मांत्रिकाला, कोणत्याही माणसाला ते काय झालेलं काढता आलं नाही. आणि म्हणून त्या सोर आणि सिदोन प्रांतामध्ये काय झालेलं आहे की येशू ख्रिस्त आलेले आहेत आणि हे तिला माहीत झालेले आहे. येशू ख्रिस्ताचे चमत्कार तिने ऐकलेले आहे, येशू ख्रिस्ताच्या चमत्काराबद्दल तिला माहिती झालेली आहे आणि म्हणून ती आपल्या मुलीसाठी या येशू ख्रिस्ताकडे आलेली आहे. आणि येशू ख्रिस्ताकडे येऊन ती येशू ख्रिस्ताला विनंती करीत आहे, अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने फार जर्जर केलेली आहे. अहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा, माझी मुलगी भूताने जर्जर केलेली आहे. आणि ती ओरडत असताना शिष्याने तिला दटवलं, परंतु येशूने ते ऐकलं आणि येशूने एका शब्दाने उत्तर दिलं नाही. येशू तिला उत्तरच देत नव्हता आणि ती ओरडतच राहिली, ती हाक मारतच राहिली. शिष्यांनी येशूला म्हणाला, शिष्यांनी जवळ जाऊन येशूला सांगितलं की तिला गुरुजी पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे मोठमोठ्याने ओरडत येत आहे.
येशूने म्हटलं, इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढराखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेलं नाही, मी तिच्यासाठी काय करू शकत नाही. तेव्हा ती हे ऐकून ती येऊन येशूच्या पाया पडून म्हणाली, प्रभूजी मला सहाय्य करा. येशूने उत्तर दिले, मुलाची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे ही योग्य नव्हे, ठीक नव्हे. ती म्हटली, ती येशूजवळ आली आणि येशूच्या पाया पडून म्हणाली, गुरुजी माझ्या मुलीला भूताने धरलेलं आहे, अशुद्ध आत्म्याने पछडलेलं आहे, तिला झरझर केलेलं आहे, तिचे हालहाल केलेले आहे, तिचं शरीर अशक्त झालेलं आहे, ती कमजोर झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही दुःखी आहोत, कृपा करून तिला बरे करा. येशूने म्हटलं, मुलाची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे ठीक नव्हे. तिने म्हटलं, खरंच प्रभूजी तुम्ही बोलता ते योग्य आहे, तरी घरची कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात आणि आपली उपजीविका करतात. हे उत्तर नम्रतेचं, लीनतेचं, राग न येता तिने येशूला दिलं आणि तिचा विश्वास होता, तिची खात्री होती की येशू शिवाय माझ्या मुलीतील भूत, माझ्या मुलीतील काय झालं दुरात्मा कोणी काढू शकणार नाही. कारण तिने प्रयत्न केले होते, सर्व पैसे खर्च केले होते, निनिळ्या ठिकाणी ती गेली होती, निनिळ्या मांत्रिकाकडे ती गेली होती, निनिळ्या भूत प्रेत पिच्छास काढणाऱ्या लोकांकडे ती गेली होती, पण ती हरलेली होती, तिच्याकडे काय उपाय नव्हता. ती म्हणते, खरंच गुरुजी घरची कुत्री ही धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खाऊन आपली उपजीविका करतात, आम्हाला काय करा तुम्ही, तो चूर खायसाठी परवानगी द्या, एवढी दया तुम्ही आमच्यावर करा, हा माझा विश्वास आहे आणि तुम्ही ती करता. आणि मग येशूने तिला म्हटले, मत्ती सुवर्तमान याचा 15वा अध्याय 28 वचन, काय म्हटलं येशूने तिला? तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. प्रेज द लॉर्ड. विश्वासाच्या द्वारे अद्भुत काम. येशूने तिला म्हटलं, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो. आणि त्याच घटकेस न बरी होणारी मुलगी त्याच घटकेस काय झाली, बरी झाली. हे येशूचे शब्द त्या दुरात्म्याने ऐकले आणि त्या मुलीला सोडून तो पळून गेला. माझ्या प्रिय बहिणीनं भाऊंनो, या कनानी स्त्रीने विश्वासाच्या द्वारे आपल्या मुलीचं दुःख दूर केलं, आपल्या मुलीची त्या दुरात्म्याच्या तावडीतून सुटका केली. विश्वास हा न पाहिलेल्या गोष्टीविषयी भरोसा आहे. जेव्हा तुमच्या विश्वासाची परीक्षा होते, जेव्हा तुम्ही विश्वासाची कसोटी होते, त्यावेळेस माझ्या प्रिय बहिणीनं भावांनो, शेवटपर्यंत विश्वास ठेवा की प्रभू आम्हाला यामधून काढणारा देव आहे. एकदा काय झालेलं आहे की येशूचे शिष्य चमत्कार करत फिरत होते, येशूचे शिष्य आजार बरे करीत फिरत होते, येशूचे शिष्य रोग बरे करीत फिरत होते, येशूचे शिष्य निरनिराळे अद्भुत कामं करत फिरत होते. आणि अशाच एका ठिकाणी येशूचे शिष्य गेले असताना एका मनुष्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे आणलं. त्या मुलाला पण अशुद्ध आत्म्याने पछाडलेलं होतं, त्या मुलाला पण भूताने पकडलेलं होतं. आणि त्या मनुष्याने काय झालेलं आहे की त्या मनुष्याने त्या आपल्या मुलाला येशूच्या शिष्याकडे आणले आणि येशूच्या शिष्यांना विनंती केली की हा मुलगा माझा अशुद्ध आत्म्याने पछाडलेला आहे, दुरात्माने त्याला धरलेला आहे, कृपा करून याला याची मुक्ती करा, याला यातून सोडा. हे शिष्य येशूच्या सान्निध्यात होते, येशूच्या संगतीत होते, रात्रंदिवस येशूच्या बरोबर होते, येशूच्या मागे होते, येशूचे अनुकरण करणारे होते, येशूचे चमत्कार पाहिलेले होते, चमत्काराचा अनुभव घेतलेले होते. आणि विशेष म्हणजे येशूने त्यांना सामर्थ्य दिलं होतं की जाऊन सर्व प्रकारची अशुद्धता आणि मलिनता काढून टाका, मी तुम्हाला अधिकार दिलेला आहे. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, त्या शिष्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही, ते अपयशी झाले. आणि मग त्या मनुष्याने आपल्या मुलाला येशू ख्रिस्ताकडे आणले आणि येशू समोर त्याला उभे केले. मत्ती सुवर्तमान याचा 17वा अध्याय 19, 20 आणि 20, 21 वचन. 17वा अध्याय 19 आणि 20 वचन वाचूया आपण. मत्ती सुवर्तमान 17वा अध्याय 19 आणि 20. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले? 17वा अध्याय 15 वचनापासून. 15 वचनापासून.
प्रभूजी माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफरेकरी असून त्याचे हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, आहा, हे विश्वासहीन आणि कुटील पिढी, मी कोठवर तुम्हाबरोबर राहू, कोठवर तुमचे सोसून त्याला येथे माझ्याजवळ आणा. नंतर येशूने भूताला दटावले, तत्क्षणी ते भूत त्याला सोडून गेले आणि त्याच घटकेस मुलगा बराच झाला. पुढे वाचतो आम्ही 19. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही, का आम्ही अपयशी झालो. तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळं, कारण मी तुम्हाला सांगतो की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाणे एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकणार, तो ढळणार. मोहरीच्या दाणे एवढ्या विश्वास. शिष्याने येशूने आम्हाला ते अशुद्ध आत्मा, ते भूत, तो दुरात्मा का काढता आला नाही, तुम्ही तर आम्हाला अधिकार दिला होता. येशूने म्हटलं, मी अधिकार दिला, पण माझ्या अधिकारावर तुम्ही विश्वास ठेवला नाही, माझ्या सामर्थ्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही, तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास ठेवला नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अनसक्सेस आहात, म्हणून त्या ठिकाणी तुम्ही अपयशी आहात, म्हणून तुम्हाला ते काढता आलं नाही. म्हणून संशय का तुम्ही धरला की हे निघणार की नाही. माझ्या प्रिय बहिणींना भावांना, जेव्हा येशूवर आम्ही दृढ विश्वास टाकतो, परिपूर्ण विश्वास टाकतो, त्यावेळेस आमच्या हाताला यश आणि बरकता येते. त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये काय झालेले फलद्रुपता येते. येशूने म्हटलं, तुमच्या संशयामुळे त्याला काढता आलं नाही. आणि मग त्याने येशूने सांगितलं की जर तुम्ही मोहरीच्या दाण्या एवढा छोटासा विश्वास ठेवला तर पर्वताला, डोंगराला हलवण्याचं सामर्थ्य तुमच्यावर येईल, आणि तुम्ही त्या डोंगराला आज्ञा केली तर तो डोंगर तुमच्या आज्ञेप्रमाणे सरकल. मग तुम्ही पूर्वेला करा, पश्चिमेला करा, उत्तरेला करा, दक्षिणेला करा, पण तो विश्वास ठेवा, अल्पसा विश्वास ठेवा, छोटासा विश्वास ठेवा, मोहरीच्या दाण्यावर एवढा विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला काही असाध्य राहणार नाही. माझ्या प्रिय बहिणींनो, भावांनो, आज आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे डोंगर आहे. जर विश्वासाने डोंगर ढळवला जातो, जर विश्वासाने डोंगर हटवला जातो, मोहरीच्या दाणे एवढे विश्वासाने डोंगर पळवता येतो, तर आमच्या जीवनामध्ये आज अनेक डोंगर आहेत. अपयशाचे डोंगर आहेत, कर्जाचे डोंगर आहेत, संकटाचे डोंगर आहेत, काळजीचे डोंगर आहेत, पापाचे डोंगर आहेत, चिंतेचे डोंगर आहेत, अडचणीचे डोंगर आहेत. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, देवाचा सेवक या नात्याने, तुमच्या आणि माझ्या जीवनात किंवा आपल्या जीवनात कोणतेही डोंगर असू द्या, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे व माझ्या घराण्याचा मुक्तीदाता आहे, असा विश्वास जर तुम्ही धरताल आणि त्या विश्वासाने समोरच्या परिस्थितीला, समोरच्याला समस्याला जर तुम्ही सामोरे जाल, आणि निश्चित आणि खात्रीने तुमच्या जीवनातील डोंगर काय झालेले ढळल्याशिवाय, खचल्याशिवाय, पडल्याशिवाय, निघून गेल्याशिवाय कधीही राहणार नाही. कारण येशूचं वचन सत्य आहे, येशू जिवंत आहे, येशू अद्भुत आहे, आणि येशूला सर्व काही करता येते. माझ्या प्रिय बहिणींनो, तुमच्या आणि माझ्या जीवनात विश्वास हा फार महत्त्वाचा आहे. सर्व धर्मामध्ये विश्वास हा फार महत्त्वाचा आहे. सर्व जगामध्ये सर्व जग विश्वासावर चाललेले आहे, सर्व धर्माची तत्व विश्वासावर चाललेले आहे. आणि आमच्या पवित्र बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये सांगितले की विश्वासाने सर्व काही करता येते. काय झालेले, बंदिशाळामध्ये पौल आणि सीला होते, संकटात होते, अडचणीत होते, बंदिशाळेत बंद केलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांची चौकशी होणार होती, त्यांना शासन शिक्षा होणार होती, त्यांना दंड होणार होता. पण त्या रात्री, त्या संकटामध्ये, त्या अडचणीमध्ये काय झालेले, ते आनंदित होते, ते हॅपी होते, ते देवाची स्तुती करत होते, ते देवाचा धन्यवाद करत होते, ते देवाचं गौरव करत होते. उद्या काय होईल याची त्यांना चिंता नव्हती, कारण त्यांचा विश्वास होता प्रभू येशू ख्रिस्तावर की काही झालं तरी आम्हाला सोडवणारा प्रभू आहे,
आम्हाला सोडवणारा नासुर येशू आहे. ज्या नासुर येशूने 5 भाकरीमध्ये 5,000 लोकांना जीव घातलं, ज्या नासुर येशूने 38 वर्षाच्या दुखणेकरीला बरे केलं, ज्या नासुर येशूने पांगळ्या माणसाला चालायला लावलं, ज्या नासुर येशूने लोल्या हाताच्या माणसाचा हात बरा केला, ज्या नासुर येशूने जन्मांध माणसाला डोळे दिले, ज्या नासुर येशूने काय झालेलं आहे माझ्या प्रिय आणि बहिणींना आणि भावांना मृत लाजराला जिवंत केलेलं आहे, ज्या नासुर येशूने यायरेच्या कन्याला जिवंत केलेलं आहे, ज्या नासुर येशूने त्या झालेल्या त्या विधवेच्या मुलाला काय केलेलं जिवंत केलेलं आहे, तो सामर्थ्यशाली येशू आमचा आहे. आमचा त्याच्यावर विश्वास आहे. आणि उद्या चौकशी जरी झाली आणि काही झालं तर येशू निश्चित आणि खात्रीने आम्हाला सोडवणार आहे. हा विश्वास असल्यामुळे त्यांच्या त्या कैदखान्यामध्ये त्या जेलमध्ये त्यांच्या जीवनात आनंद होता. परिस्थिती कशी असू द्या, पण जर तुम्ही देवाशी विश्वासू असाल, तुमचा विश्वास दृढ असाल, तर परिस्थिती तुमचं काही करू शकत नाही. त्या ठिकाणी त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये बेड्या असलेल्या हातापायामध्ये ते स्तुती आणि धन्यवाद करत होते, गीत गात होते. आणि मला तुम्हाला सांगू द्या की मध्यरात्री काय झालेलं आहे, मध्यरात्री काय झालेलं आहे, त्यांची स्तुती आणि धन्यवाद ऐकण्यात आला. आणि त्या ठिकाणी बंदी शाळेचे दरवाजे उघडले गेले, त्यांच्या बेड्या तुटून गळून पडल्या आणि सर्व काही झालं, दरवाजे खुल्ले झाले. आणि हे पाहून तो बंदी शाळेचा नायक घाबरला आणि तो म्हटला पौल आणि त्याचे सहकारी जर पळून गेले तर उद्या मला देहदंडाची शिक्षा होणार. आणि म्हणून तो पौलाकडे आला, त्यांनी त्याला नमस्कार केला आणि तो त्याला म्हटला की हे पौला, हे देवाच्या सेवका, हे नासुर येशूच्या सेवका, माझं तारण व्हावं म्हणून मी काय करावं. प्रेषिताचे कृत्य 16 अध्याय 31 वचन. प्रेषिताचे कृत्य 16 अध्याय 31 वचन. ते म्हणाले प्रभू येशूवर विश्वास ठेव. पौल आणि सिला म्हणाले त्या बंदीशाळेच्या नायकाला तारण होण्यासाठी, सुटका होण्यासाठी, आरोग्य मिळण्यासाठी, संरक्षण मिळण्यासाठी, उद्या हे दरवाजे उघडलेले, उद्या मला देहदंड आहे, याच्यापासून सुटण्यासाठी काय म्हटले पौल आणि सिला त्या बंदीशाळेच्या नायकाला? प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. उद्या काही एक होणार नाही, आम्हाला तर होणारच नाही, पण तुला पण काही होणार नाही. कारण नासुरी येशूवर आमचा विश्वास आहे. जो विश्वासाचा उत्पादक प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याचकडे पाहणारे आम्ही लोक आहोत. माझ्या बहिणींना आणि भाऊंना पवित्र शास्त्रामध्ये विश्वासाच्या द्वारे काय झालेले विजय मिळालेले लोक आहेत, विश्वासाच्या द्वारे आरोग्य मिळालेले लोक आहेत, विश्वासाच्या द्वारे संकटातून बाहेर आलेले लोक आहेत, विश्वासाच्या द्वारे समस्यातून बाहेर आलेले लोक आहेत, विश्वासाच्या द्वारे चिंता, काळजी, क्लेश यातून बाहेर आलेले लोक आहेत. विश्वास ह्या तुमच्या आणि माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. खूप पैसा आहे एका माणसाकडे, तो शताधिपती आहे, खूप पैसा आहे, प्रचंड पैसा, मान सन्मान आहे, अधिकार आहे. आणि त्या शताधिपतीचा आवडता नोकर आजारी पडला, आणि तो शताधिपतीच्या ज्या शहरात होता त्या शहरात येशू ख्रिस्त आलेले होते. आणि म्हणून तो शताधिपती त्या येशू ख्रिस्ताकडे आला आणि त्याला म्हटलं की हे स्वामी, माझा चाकर पक्षघाताने कित्येक वर्षापासून अतिशय पीडित होऊन घरात पडून आहे, त्याला तुम्ही बरं करावं अशी माझी विनंती आहे. मत्ती कृष्ण वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 8वं वचन. तो शताधिपती आपल्या नोकरासाठी, आपल्या प्रिय चाकरासाठी, पॅरेलाइज झालेल्या चाकरासाठी, कित्येक दिवस बिछाण्यावर पडून राहिलेल्या चाकरासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. त्याने आपला मान सन्मान बाजूला ठेवला, त्याने आपली प्रतिष्ठा बाजूला ठेवली, त्याने आपलं पद बाजूला ठेवलं, त्याने आपली श्रीमंती बाजूला ठेवली, त्याने आपलं काय पैसा बाजूला ठेवला आणि आपल्या चाकरासाठी प्रभू समोर येऊन तो उभा राहिला. आणि एक कोस प्रवास करून तो आला. आणि काय म्हटलं तो प्रभू येशू ख्रिस्ताला? मत्ती कृष्ण वर्तमान याचा 8वा अध्याय 8वं वचन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा. येशूला त्यांनी विनंती केली की प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडलेला आहे. येशूने म्हटलं मी येईल आणि मी त्याला बरं करीन. तो शताधिपती म्हणतो, तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण माझा हा विश्वास आहे, शब्द मात्र बोला, या ठिकाणी बोला, इथे बोला, माझ्या चाकरासाठी बोला, माझ्यासाठी बोला, शब्द मात्र बोला, म्हणजे माझा चाकर बरा होईल. येशूला आश्चर्य वाटलं, शब्द मात्र बोला, हा विश्वास
हा भरोसा शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाका त्या ठिकाणी भरण. एकच शब्द बोल प्रभू तू, एकच शब्द बोल प्रभू तू, होईल साकर भरा कशाला येसी माझ्या घरा, कशाला येसी माझ्या घरा. एकच शब्द बोल प्रभू तो, एकच शब्द बोल प्रभू तू, होईल चाकर बरा कशाला येसी माझ्या घरा, कशाला येसी माझ्या घरा. एकच शब्द बोल प्रभू तू, होईल चाकर बरा. येशूला आश्चर्य वाटलं त्याच्या बोलण्याचं, त्याने ठेवलेलं विश्वासाचं. मग त्या कृषी वर्तमानाचा 8वा अध्याय 10व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात कुठेच आढळला नाही की शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. तुमची येण्याची गरज नाही. तू माझ्या छपराखाली यावी अशी माझी योग्यता नाही. योग्यता होती का नव्हती? त्याची होती. तो शताधिपती होता, संपत्ती होती, मान मर्यादा होता, अधिकार होता, प्रतिष्ठित होता, सर्व काही होता. पण तो प्रभू जवळ काय झाला? लीन आणि नम्र झाला. माझ्या प्रिय बहिणींनो, हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येणाऱ्या लोकांस तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. आणि येशूने त्याला उत्तर दिले. मत्ती कृषी वर्तमान 8वा अध्याय आणि 13 वचन. मत्ती कृषी वर्तमान 8वा अध्याय 13 वचन. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. जा तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस ऍट दॅट मुमेंट, त्याच वेळेस तो चाकर बरा झाला. पण तो चाकर गावी होता, तो चाकर घरी होता. आणि येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणाहून सुमारे 10 ते 11 किलोमीटर ते गाव होतं. आणि काय झालेलं, हा शताधिपती येशूच्या शब्दावर विश्वास ठेवून निघालेले आपल्या गावाकडे. आणि तो रस्ता चालत आहे आणि तो डोंगर उतरत आहे आणि त्याच्या गावातून काही लोक धावत पळत त्याच्याकडे येत आहे. आणि त्याने बघितलेलं आहे की लोक माझ्याकडे येत आहे. आणि तो अधीर झाला. पण तो येशूच्या शब्दावर त्याचा विश्वास होता. काही कमी जास्त झालं का नाही हा त्याच्या मनात संशय आला नाही. ते नोकर त्याच्याकडे आले आणि ते म्हटले की आपला चाकर बरा झालेला आहे, तो उठून उभा राहिलेला आहे आणि तो चालत आहे. प्रेज द लॉर्ड. शब्द येशू डोंगरावर बोलला, चाकर घरी बराच. एकच शब्द बोल प्रभू तू, एकच शब्द बोल प्रभू. मग त्या शताधिपतीने विचारले की कोणत्या तासाला तो उठून उभा राहिला, कोणत्या तासाला त्याच्या शरीरात शक्ती आली, कोणत्या तासाला तो चालू लागला. आणि नोकरांनी सांगितले की अमुक तासाला तो चालू लागला, अमुक तासाला तो उठून बसला. आणि शताधिपतीला ऐकलं की त्याच तासाला त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने मला सांगितलं होतं की जा, तुझ्या विश्वासाने तुझा चाकर बराच झालेला आहे. प्रेज तुला. प्रभूच्या शब्दाचे सामर्थ्य. पण ते सामर्थ्य केव्हा प्रगट होतं? प्रभूला काम केव्हा करता येतं? प्रभूला चमत्कार केव्हा करता येतात? प्रभूला अद्भुत काम करता केव्हा येतं? प्रभूला अशक्य गोष्टी शक्य केव्हा करता येतात? जेव्हा आम्ही आमच्या अंतःकरणापासून प्रभूवर काय झालं विश्वास ठेवतो. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, कनानी स्त्री आपल्या मुलीसाठी येशूकडे आली, मुलासाठी येशूकडे आल्या. कनान भेप्रेकरीचा बाप. आणि त्याच्या विश्वासाने त्याचा मुलगा बरा झाला.
शताधिपती आपल्या नोकरासाठी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि विश्वासाचे त्याचा नोकर बरा झाला. यहोशवा अजिंक्य यरीहो शरीर, यरीहो शहर, तटबंदी असलेले यरीहो शहर, यहोशवाने परमेश्वराच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि विश्वासाने 7 प्रदेशांना मारल्या, 7 दिवस मारल्या आणि यरीहो शहर हस्तगत केलं. सारा आणि अब्राहम यांना निरोप आला वयाच्या 100व्या वर्षी की तुला संतान प्राप्ती होईल. वयोमर्यादेच्या पलीकडे सारा गेलेली असताना जेव्हा तिने देवावर विश्वास ठेवला तेव्हा तिला गर्भधारणा झाली आणि पुत्र संतानाचा लाभ झाला. माझ्या प्रिय बहिणींना भावांनो, नोहाला परमेश्वराचा निरोप आला आणि नोहाला परमेश्वराने सांगितलं की काय झाले, जलप्रलय होणार आहे, पृथ्वीवर 40 दिवस पाऊस पडणार आहे, सर्व सृष्टी नष्ट होणार आहे, एकही मानवजात शिल्लक राहिलेले नाही, त्या सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरलेलं आहे, मानवजात हट्टी झालेले आहे आणि म्हणून तू आणि तुझ्या घराण्याचा, तुझ्या कुटुंबाचा बचाव होण्यासाठी तारू बांध. आणि नोहा तारू बांधत राहिला. हाऊ मेनी इयर्स ही बिल्ट ते तारू, किती वर्ष तो बांधत होता, किती वर्ष तो बांधत होता नोहा तारू. 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, पण त्याचा विश्वास होता, तो संशयामध्ये गेला नाही, त्याचा विश्वास कमजोर झाला नाही. जर देव बोललाय जलप्रलय होईल तर होणारच आहे. लोक हसत होते, लोक टिंगलटावळी करत होते, लोक मस्करी करत होते, अरे काय वेडा झाला, कसला जलप्रलय येणार, कसला पाऊस येणार, कसं काय होणार. पण तो नोहा विश्वासात खंबीर उभा होता. तो बांधत राहिला, तो बांधत राहिला, बांधत राहिला. कितीतरी वर्ष गेले आणि 1 वर्ष आलं, जलप्रलय झाला, सृष्टी नष्ट झाली आणि नोहाचं तारू पाण्यावर तरंगायला लागलं. विश्वासाने नोहाने आपल्या कुटुंबाचा बचाव करून घेतला. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आमचं नाव माहीत आहे. तो नाव घेऊन तुम्हाला आणि मला बोलवतो. तो तुमच्या आणि माझ्या विश्वासाची अपेक्षा करतो. तो तुमच्या आणि माझ्या गरजा जाणतो. तो तुमच्या आणि माझ्यासाठी हिताची योजना करतो. तो तुमच्या आणि माझ्यासाठी आमचा कोणाचाही नाश होणं ही त्याची इच्छा आहे. पण त्याची एकच इच्छा आहे का आम्ही विश्वासाने आमचं तारण साधून घ्यावं, विश्वासाने आमच्या गरजा पूर्ण करून घ्याव्या, विश्वासाने आमचं मागण्या परिपूर्ण कराव्या. मत्तई वर्तमानाचं 21वा अध्याय 22वे वचन आम्हाला शिकवतं. मत्तई वर्तमानाचं 21वा अध्याय 22वे वचन, त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळालंच आहे, मिळालंच आहे. असा विश्वास धरून जेव्हा आम्ही मागतो, विश्वास धरून आम्ही काही गोष्टी प्रभू समोर सादर करतो, विश्वास धरून आमच्या अडचणी देवाला सांगतो, विश्वास धरून आमच्या गरजा देवाला सांगतो, विश्वास धरून आमच्या समस्या अडचणी देवाला सांगतो, विश्वासाच्या द्वारे त्या सर्व गरजा पूर्ण झाल्याशिवाय राहतच नाही. जर येशूच्या शब्दाने पॅरेलाइज झालेला, अर्धांगवायू झालेला तो चाकर कोणालाही बरं करता आला नाही, येशूच्या शब्दाने आणि त्या शताधिपतीने विश्वास ठेवल्याने जर बरा होऊ शकतो, तर माझ्या प्रिय बहिणींना आणि भावांनी येशू म्हणतो तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळालेलं आहे. मार्कुस वर्तमानाचा 11वा अध्याय 24वे वचन, मार्कुस वर्तमानाचा 11वा अध्याय 24वे वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, येशूने म्हटलं म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे. असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. व्हाय शुड यू फॉर ए वॉक हिअर अँड देअर, का तुम्ही इकडे तिकडे फिरता, का विश्वासात कमजोर राहता, का संशयात जाता, का संशय धरता, का तुम्ही संशयामध्ये राहून आपल्या जीवनात अपयश आणता, आपले आहे त्या जागेमध्ये काय झालेलं त्या ठिकाणी घुटमळत बसता. माझ्या प्रिय बहिणींनो बाहेर निघा, माझ्या प्रिय भावांनो भाऊ उभे राहा. युद्ध हे हत्याराने जिंकलं जात नाही. युद्ध मध्ये हौसला ठेवावा लागतो, युद्धामध्ये विश्वास ठेवावा लागतो. आणि जेव्हा आम्ही युद्धामध्ये विश्वास ठेवतो तेव्हा हे युद्ध तुमचं नसतं, ते युद्ध देवाचं असतं, ते युद्ध येशू ख्रिस्ताचा. आणि म्हणून पेत्राचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये पेत्राने सुंदरसा संदेश त्या काळच्या लोकांना दिला, त्या मंडळीला दिला. काय म्हटला पेत्र, दिवस वाईट आहे, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. तुमचा नाश करायसाठी सैतान फिरतो. सावध राहा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरत असतो.
त्याच्या तावडीत सापडू नका, अविश्वासी होऊ नका, संशयामध्ये राहू नका. एकदा ख्रिस्ताला स्वीकारलं, एकदा तुमचं जीवन ख्रिस्ताला दिलं, मग त्या जीवनाचा नावडी तो आहे, त्या घर संसाराचा चालक मालक तो आहे, आणि तुमचं जीवन संपूर्ण त्याच्या हातामध्ये देऊन टाका आणि बघा आणि विश्वास ठेवा की तुमच्या जीवनामध्ये तुमची वाटचाल कशा प्रकारे होते. त्या वाटचालीमध्ये आशीर्वाद असल्याखेरीज राहणार नाही. या सैतानाला ताब्यात ठेवण्यासाठी, या सैतानाशी युद्ध करण्यासाठी आम्हाला कोणतं शस्त्र पाहिजे, कोणतं विपण आमच्याजवळ पाहिजे. माझ्या प्रिय बहिणूंनो आणि भाऊंनो, कोणतेही विपणची गरज नाही. विश्वासाची ढाल हातामध्ये घ्या आणि त्याचा नायनाट करा. इफिस्करास पत्र्याचा 6वा अध्याय 16 वचन. इफिस्करास पत्र्याचा 6वा अध्याय 16 वचन. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 16 वचन. आणि या सर्व बरोबर सर्वाबरोबरच जिच्या योगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील. ती विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा, तुम्ही पडणार नाही. विश्वासाची ढाल हाती घ्या. तुमचं कोणी काही करू शकणार नाही. तुमच्या जीवनात अपयश नाही, तुमच्या जीवनात संकट आले, क्लेश आले, अडचणी आल्या, समस्या आल्या, विश्वासाची ढाल तुमच्या हातात असू द्या. सर्व परिस्थितीतून तुम्हाला बाहेर येतं येशू ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासामुळे. आणि म्हणून येशूने त्या बाईला म्हटलं, येशूने तेव्हा तिला उत्तर दिले, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफल हो. आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली. प्रभू करो. आणि या वचनापासून तुमच्या देवावर असलेल्या, प्रभू येशू ख्रिस्तावर असलेल्या विश्वासामध्ये परमेश्वर तुम्हाला परिपक्व करो, स्थिर करो. वादळ येऊ, वारं येऊ, काही हो, त्या विश्वासात खंबीरपणे उभे राहा आणि विश्वासाची ढाल हाती घ्या. काय झालेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये विजय आहे, व्हिक्टरी आहे, जय आहे. युद्ध तुमचं नाही, युद्ध येशूचं आहे. आणि जेव्हा विश्वासाची ढाल तुमच्या हातात येशू बघेल, त्यावेळेस तो तुमच्यासाठी लढेल. प्रभू करो. आणि या वचनातून तुम्हाला सहाय्य पाठवू. प्रार्थना करू. प्रेमळ आणि कृपाळू देव बापा, आम्ही तुझी स्तुती आणि धन्यवाद करतो या वचनासाठी. सहाय्य करणारं तू आहेस. आमच्या अंतःकरणातील अविश्वास तू काढून टाक आणि त्या विश्वासामध्ये तू आम्हाला परिपक्व कर. अशासाठी की आमच्या जीवनामध्ये अद्भुत कामं व्हावेत, अशासाठी की आमचं जीवन विजय व्हावं, अशासाठी की आमच्या जीवनामध्ये आम्हाला निरनिराळ्या गोष्टीशी संघर्ष करता यावं, अशासाठी की वादळ वाऱ्यामध्ये आम्हाला उभं राहता यावं आणि आमचा निभाव होता यावा. आणि म्हणून देव बापा, आज आम्ही एकच प्रार्थना करतो, जे तुझे दास आणि दासी अनेक दिवसापासून तुझ्याकडे प्रार्थना करीत आहे, अनेक दिवसापासून तुझ्यावर आशा ठेवलेली आहे, अनेक दिवसापासून तुझ्याकडे पाहत आहे, पण त्यांच्या जीवनात काही मिळत नसेल, त्यांना काही प्राप्त होत नसेल, त्यांना काही साध्य होत नसेल. प्रभू, आज एकच मार्ग तू आम्हाला दाखवला की अशा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवा. एकच शब्द बोल प्रभू, तू होईल माझा चाकर बरा. अशा प्रकारचा विश्वास तू आमच्या अंतःकरणात निर्माण कर. मोहरीच्या दाणे एवढं तू आमचा विश्वास निर्माण कर. आणि आमच्या जीवनामध्ये असलेले डोंगर, पर्वत, आडवाटा, उंच सकल रस्ते सर्व देवबापा सफल व्हावेत, निघून जावेत, यासाठी आमच्या विश्वासामध्ये तू आम्हाला परिपक्व कर. तारणारे येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आई. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे मने देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्वसमर्थ देवचं बाप त्याची प्रीती, देवचं पुत्र आमचा प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा आणि देवचं पवित्र आत्मा त्याची पवित्र सहभागिता येथे असलेले आपण सर्ववर आता आणि सदा सर्व काळपर्यंत राहो. आमेन. माझ्या प्रिय बहिणींनो आणि भावांनो, पुन्हा एक वार जीवन शांती चर्च शहाण्या विक्रोळी मुंबई धर्मप्रांत या मंडळीच्या द्वारे येशू दर्शन मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. या मालिकेमध्ये या देवाच्या वचनाच्या द्वारे जर आपल्याला सहाय्य मिळत असेल तर कृपा करून ते लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमंडळींना, आपल्या नातेवाईकांना पाठवा आणि देवाच्या सुवार्तेच्या कार्यामध्ये अप्रत्यक्ष का होईना परंतु प्रत्यक्षपणे सहभागी व्हा. प्रभू करो आणि तुम्हाला यामध्ये सहाय्य करो. दयेने आणि कृपेने तो तुमचा सांभाळ करो. थँक्यू व्हेरी मच. गॉड मे ब्लेस यू. सी यू अगेन नेक्स्ट संडे.